जनमन सरवली संघाचे फलंदाज आपण पाहतोय कबीर विथ संजय. तर फ्रंट लाईन षटक गावदेवी यस हरिदास आहे त्या ठिकाणी. तर फ्रंट लाईन षटक गावदेवी रांजणवले टीमच्या बाजूने. बॉलिंग ट्रॅकवर गोटीरामला आपण पाहतोय. वेलकम सोमनाथ. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, पहिला सामना, पहिला फलंदाज, पहिला गोलंदाज, पहिलं षटक आणि षटकातील पहिला चेंडू. बॉलिंग ट्रॅकवर गोटीराम. पहिला बॉल, पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल कंप्लीट. एका धावेच्या मदतीने कबीर स्वतःचं त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन करतोय. या स्पर्धेतील पहिली धाव धावफलकावर लावली जात आहे. नक्कीच पहिल्या बॉल पासून मात्र या ठिकाणी पारितोषिकांचा वर्षाव होत आहे. विश्वनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. समोरचा जो झेंडा दिसतोय भगवा कलरचा, नक्कीच त्याला जर षटकाराच्या स्वरूपात तुम्ही हिट करताय तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचबरोबर विकेट हॅट्रिकसाठी राजू ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. टॉस बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक निलखंड चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा अधिक काही एक नाही. त्याचबरोबर स्वर्गीय बालराम शंकर ठाकरे यांचा जो कटआउट आपल्याला पाहायला मिळतोय डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये, नक्कीच त्या कटआउटला जर तुम्ही डायरेक्ट हिट करताय तर गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पारितोषिकांचा वर्षाव जरूर पाहायला मिळेल, यात तील मात्र शंका नाही आहे. षटकातील पुढचा बॉल गोटीराम. या बलेचा बॉल देखील ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक बाला चेंडूपासून दूर राहिलाय, मात्र चेंडू अडवण्यात यश आलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक 4 वर पोहोचलंय. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. गोटीरामच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. जय सरवली संघाचा विचार केला तर त्यांचं हे होम ग्राउंड आहे. नक्कीच आणि होम ग्राउंडवर खेळत असताना बेनिफिट जरूर त्यांना मिळेल. या बलेस देखील फुलटॉस बॉल. क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंदाज क्षेत्ररक्षकाचा आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. 3 धावा कंप्लीट झाल्या. या 3 धावांच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलाय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेतील पहिलं षटक जे आहे ते गोटीराम यांच्या माध्यमातून फेकलं जात आहे. भरपूर चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं आहे. नक्कीच सलग 4 दिवस चालणारी ही स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये नक्कीच 40+ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. गोटीराम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण हरिदासला पाहतोय, मॅन इन येलो कॅप. या बलेचा बॉल सुरेख होता. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आतापर्यंत चांगलं षटक त्या ठिकाणी फेकलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक, पॉवरफुल गोलंदाजी, कारण आतापर्यंत कोणत्या प्रकारचा विकेट मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. या बलेस मात्र बॉलला उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जज करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि त्या दरम्यान एक धाव देखील पूर्ण झाली आहे. बाला त्या ठिकाणी होता क्षेत्ररक्षक. नक्कीच सूर्याची किरण डोल्यावरती आली आणि त्यानंतर मात्र अंदाज चुकलाय, परंतु गोलंदाज गोटीरामची प्रशंसा करावी लागेल. अतिशय सुरेख गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद धावा धावफलकावर आहेत 8 धावा. एक चांगली सुरुवात गोटीरामच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच तुमची गोलंदाजी असो किंवा तुमची फलंदाजी असो, संघाला अपेक्षित असते एक चांगली सुरुवात,
कारण सुरुवात चांगली तर शेवट चांगला. सुरुवात तर चांगली झाली आहे या ठिकाणी. गोटीराम या गोलंदाजाच्या माध्यमातून गावदेवी रांजनोली संघ टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण का स्वीकारलं हे मात्र या ठिकाणी पहिल्या षटकाच्या अखेरीस दाखवून दिलंय. चला थोडं स्पीडअप करा. तर पहिलं षटक जे आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये आल्यात जय हनुमान सरवले टीमसाठी फक्त आणि फक्त 8 धावा. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला चेंडू समोर हरिदास. फुलटॉस आहे, आडव्या बॅटने बॉलला उडवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र त्या दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं झालंय. 3 धावा कंप्लीट केल्यात. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. ओम साई फॅमिली गार्डन ढाबाचा जो नक्कीच कटआउट आहे ऑन साईडला, ज्या कटआउटला डायरेक्ट षटकाराच्या स्वरूपात हिट केलं तर कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज कूलर आहे. उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील त्यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 12 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. विनायक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील बॉलला कार्पेटच्या साहाय्याने नक्कीच ऑन साईडला खेळून काढलं होतं. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो झालाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकेरी दुहेरी धावांचा खेळ आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मधील 3 चेंडू आतापर्यंत टाकून झाले आहेत. नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून. अजूनही कोणत्या प्रकारचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. या वेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हवा तसं संपर्क नाहीये. एकच धाव एकापेक्षा आधी एक काही एक नाही. एक चांगलं टोटल उभं करण्यासाठी नक्कीच हवाई मार्गाचा वापर खूप गरजेचा आहे. विकेट मोठ्या फटक्यांमध्ये डील होणं खूप गरजेचं आहे. मात्र त्या प्रकारे नक्कीच फलंदाजी झाली नाहीये. सुरुवात अजूनही हवी तशी झाली नाहीये जय हनुमान सरवली संघाची. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील समोरच्या दिशेने बाला चेंडूपर्यंत पोहोचतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मधील पहिल्या सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जय हनुमान सरवले विपक्ष गावदेवी रांजनोली. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावचीची संधी. यस इज गॉन. पहिला गडी बाद. रनआउटची विकेट. कबीर बॅक टू द डगआउट.
इन ॲट 3 नंबर. तिसऱ्या क्रमांकावरती प्रवीण आलाय. प्रवीण एक विस्फोटक फलंदाज आहे. सातत्याने मोठे फटकेबाजी करणं हा नक्कीच त्याचा खेळ राहिलाय, परंतु या ठिकाणी आपल्या टीमला एक चांगलं टोटल मिळवण्यासाठी चांगली फटकेबाजी जरूर करावी लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर नीलखंड विथ कॅप गोलंदाजी करताना आपण पाहतोय. तिसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. पहिला चेंडू फोर्स केलाय, चेंडूला गॅप शोधले, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, मिळतील 4 धावा. चौकार. आल्या आल्या पहिल्या बॉलवर ठोकलाय त्याने पहिला चौकार. या स्पर्धेतील पहिला चौकार प्रवीणच्या बॅट मधून आलाय. चांगली सुरुवात त्या ठिकाणी आपण पाहतोय प्रवीणच्या बॅट मधून. यावेळेस हवा तसा संपर्क नाहीये, मात्र त्या दरम्यान एक धाव पूर्ण होत आहे. पहिला बॉलवर आला चौकार आणि त्यानंतर मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धाब्यासोबत धावफलक पुढे सरकलंय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नीलखंड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. सरवली विलेज एंड कडनं आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल फुलटॉस होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला होता. लॉंग स्टॉप रिझन मधून चेंडू अडवला गेलाय. फक्त एकच धाव, एकापेक्षा अधिक काही एक नाही. नीलखंड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल. यावेळेस ऑन साइडला खाऊ कॉर्नर रिसन मध्ये धोरकानाथ त्या ठिकाणी आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची विकेट नाहीये. यस, एक्झॅक्ट काय घडलंय त्या ठिकाणी आपण पाहूया. सुनील म्हात्रे सर आमचे पंच अगदी दक्ष आहेत त्या ठिकाणी. मात्र नक्कीच स्क्वेअरली कंपायर आपण पाहू शकता. सुनील घरज सर व सुनील म्हात्रे सर आपापसात चर्चा करतायत त्या ठिकाणी, आणि त्यानंतर मात्र योग्य तो डिसिजन जो आहे तो आमच्यापर्यंत पोहोचेल. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल गुरुदत्त मानकोली विपक्ष स्टार 11 लोणाड. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहा. त्याचबरोबर आपण ऑफिशियल एंट्री जी आहे ती अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. नीलखंड पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक द्वारकानाथ पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचलाय. आउटफील्ड मधील एक दमदार क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ख्याती आहे. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं त्या ठिकाणी. मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात या इनिंग मध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय की ही तिसरी बेल नक्कीच 3 धावा कंप्लीट होत आहेत. अर्थातच रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळतंय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बॅटची कडा लागली आहे. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद.
या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज सायकल दिली जाईल, जी सायकल आम्हाला स्पॉन्सर झाली आहे केवल किसन भगत रांजनोली यांच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. शेवटचा अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर बाला येतोय. पाहूया बाला कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या 3 गोलंदाजांचा विचार केला तर एकंदरीत चांगली गोलंदाजी झाली आहे. मात्र शेवटचं षटक आहे आणि या षटकाच्या माध्यमातून टीम जहनमन सरवली नक्कीच आपला गिअर चेंज करतील का हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महेंद्र देखील एक चांगला खेळाडू आहे. सातत्याने वारंवार चांगल्या इनिंग्स त्याच्या बॅटमधून आपण पाहत आलोय. परंतु या मॅचच्या माध्यमातून पाहूया कशा प्रकारचे योगदान देईल आपल्या टीमला. पहिलाच बॉल कव्हर रिझन मधून डीपला ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. शेवटच्या षटकाची सुरुवात. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या इनिंग मधील पहिल्या डावाचा जर विचार केला तर नक्कीच फक्त 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर आपण टॉस या ठिकाणी उडवणार आहोत. गुरुदत्त मानकोली, स्टार 11 लोनार्ड दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. बाला पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक द्वारकानाथ पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालंय. मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यांचा अभाव. कारण फक्त आणि फक्त एकच चौकार आतापर्यंत आपण पाहिलाय, जो चौकार प्रवीणच्या बॅट मधून आला होता. या वेळेस मात्र नो बॉलचा इशारा येतोय. बीमार चेंडू. अतिशय खराब चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय बालाच्या माध्यमातून. नक्कीच डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता. अर्थातच बीमार चेंडू बाला या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र फ्री हिट बॉल. फ्री हिट चेंडू. मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. डबल 3. 33 धावा धावफलकावर स्थिर आहेत. बाला पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार. सर्वात सेफ फटका आपण पाहतोय. चेंडू लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून सरळ सीमारेषा पार झाला होता. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस वेग आणि भन्नाट वेग आपण त्या ठिकाणी पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. बालाकडे नक्कीच भरपूर वेग आहे आणि त्या वेगाचा वापर या ठिकाणी आपण पाहिला. चेंडू मात्र निर्धाव निघून गेला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल ऑन साइडला. निलखंड चेंडूपर्यंत पोहोचतोय. हवा तसा संपर्क झाला नव्हता. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 4चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 39. 39 धावा झाल्या आहेत. 40 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय जय हनुमान सरवली संघाने गावदेवी रांजनोली या संघासमोर. आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा मी आवाज देऊ इच्छितो गुरुदत्त मानकोली टीमचे कॅप्टन, त्याचबरोबर स्टार 11 लोनार्ड टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या.
नक्कीच तुम्हाला मी नक्कीच या ठिकाणावर ना टॉस बॉक्स मध्ये घेऊन जात आहे, ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी रोहन पाटील उपस्थित आहेत. हॅलो. मानकोली आणि लोणाड दोन्ही संघनायकांचं प्रथमतः आम्ही हार्दिक स्वागत करतोय नाणेफेकीच्या कक्षामध्ये. एका बाजूला हेड आहे आणि एका बाजूला टेल आहे. तर दोन्ही खेळाडूंना आम्ही नाण्याची ओळख करून दिलेली आहे. एका बाजूला हेड आणि एका बाजूला टेल. हां. तर नाणा मी सुपूर्द करतोय. एक मिनिट. माजी सरपंच वनिता विनायक ठाकरे यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. हेड आणि टेल आहे. तर आलेला आहे, आपण पाहतोय टेल. मानकोली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. महिला वर्गांना मी विनंती करते आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. खूप खूप धन्यवाद, आपण नाणेफेक कक्षात उपस्थित राहिलात. मानकोली संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. सकाळचं सत्र आपण पाहतोय, महत्त्वपूर्ण सामना आहे आणि अगदीच एक चांगला संघ आपल्या समोर आहे. तर सकाळचं सत्र आहे, नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? शतरक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा आपण निर्णय घेतलाय. कोणत्या खेळाडूंकडनं जास्तीत जास्त अपेक्षा आहे? संदीप आहे, सुनील आहे. आपण जेव्हा या स्पर्धेकडे जेव्हा मार्गक्रमण केलं आणि या मैदानावरती उपस्थित राहिलात, तेव्हा अगदीच ही स्पर्धा पाहून, आयोजन नियोजन पाहून आपल्याला कसं वाटतंय? खूप छान आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्यामुळे धन्यवाद करतो. खूप खूप धन्यवाद. तो लोणार संघाचे संघनायकाकडे नाणेफेक आपण आपण गमावलेली आहे. प्रथम फलंदाजी करायची आहे. तर आपल्याकडे कोणते असे फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत? आमच्या संघामध्ये मागच्या वेळेला जेव्हा सोनाले मैदानावर आम्ही मॅच खेळलो त्यावेळेला आताही आमचा नौका संघ आहे. दुसरीच ही टुर्नामेंट. आमचे जे फलंदाज आहेत योगेश, जीवन, पप्पू, हे जे फलंदाज आहेत या फलंदाजावर आमच्या संघाची मदार असेल. अगदीच प्रथम फलंदाजी करायची आहे. तर समोरच्या संघाला आपण किती धावस लक्ष देऊ इच्छिता? 40+ लक्ष आमचं असेल 4 षटकारामध्ये. अगदीच ही स्पर्धा पाहून कसं वाटतं? स्पर्धेला कसं एन्जॉय केलंय? 40+च्या ज्या आता ज्या ठिकाणी सामने होतात, अतिशय चांगलं आयोजन नियोजन होत असतं नेहमीच. आणि हे जे मंडळ आहे किंवा असोसिएशन आहे, तर ह्या असोसिएशनचं जे कार्य आहे किंवा संघ सामने भरवण्याचा त्यांचं नियोजन जे आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे. त्याच्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये या पूर्ण असोसिएशनच्या कमिटी मेंबरांना मी धन्यवाद देईन. त्यांनी चांगल्या प्रकारचं आयोजन या ठिकाणी नेहमीच कर. खूप खूप धन्यवाद. नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे, गुरुदत्त मानकोली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. वळूया समालोचन कक्षाकडे. यस, थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील.
पुढच्या मॅचचा टॉस आपण त्या ठिकाणी पाहिला, मात्र चालू मॅचकडे आपण वळूया. त्या ठिकाणी 4 नॉट 40 धावांचे लक्ष आहे. नक्कीच 40 धाबांचं लक्ष आणि त्या धाबांचा पाठलाग मॅचला सुरुवात होत आहे. पहिला बॉल, यावेळेस हा बॉल कट केलाय, गॅप शोधलाय, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. ताकदीचा नव्हे तर युक्तीचा वापर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील 4 धावा, चौकार. प्रोप्रायटर कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून देखील त्या कटआउटला षटकाराच्या स्वरूपात तुम्ही हिट करताय तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचबरोबर समोरच्या दिशेने आपण एक मोठा भगवा झेंडा जो आपण पाहतोय, त्या झेंड्याला जर तुम्ही डायरेक्ट हिट करताय तर विश्वनाथ ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय स्वर्गीय बालाराम शंकर ठाकरे यांचा जो कटआउट आहे ऑन साईडला, त्या कटआउटला तुम्ही जर हिट करताय तर गणेश ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 अर्थातच पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला पाहायला मिळेल. वळूयात सामन्याकडे. आणि यावेळेस मात्र पण पहिला चेंडू हवेत होता आणि एकूण एकंदर 2 चेंडू अखेर नंतर धावसंख्या आपण पाहिली फलकावरती 7 धावा. आणि या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर 2 धावा अंकित केल्या गेल्यात, म्हणजे एकूण एकंदर 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, शॉर्ट रनअपने गोलंदाजी. यावेळेस मात्र क्रिकेटमधील सेफ सावध फटका निघून जाईल, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, मिळतील धावा 4, देखना चौकार. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावतील तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि धावा मिळत आहेत त्या 2 धावांच्या मदतीनं 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. फलंदाज अशोक आणि फलंदाज गोपीनाथ हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय. गोटीराम असे हे 2 फलंदाज आपण पाहतोय. आणि अगदीच धाव घेताना यस नो वेटची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि कोऑर्डिनेशन सुरेख असणं गरजेचं आणि तेच कोऑर्डिनेशन जे पाहायला मिळते त्या कारणास्तव एक जमेची बाजू दुहेरी धावा जोडण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश मिळतंय. फलंदाज अशोक ऑन स्ट्राईक. यावेळेस मात्र काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण धावसंख्या पाहू शकता 17 धावा. नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये देखील मी उल्लेख केला होता की तुमची सुरुवात खूप महत्वाची आहे, मग तुमची गोलंदाजी असो किंवा तुमची फलंदाजी असो. या ठिकाणी देखील आपण तेच चित्र पाहतोय. 40 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये आल्यात 17 धावा. अर्थातच गावदेवी रांजणोली संघाची सुरुवात जी आहे ती भरपूर चांगली झालेली आहे, अतिशय सुरेख सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. मात्र त्या उलट सरावली संघाचा विचार केला तर आपलं घरेलू मैदान आहे आणि या घरेलू मैदानावर खेळत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये
टीम रांजणोलीच्या बाजूने वार तर झालाय, मात्र पलटवार पाहायला मिळेल का हे आपण पाहूया. सुरुवात तर चांगली झाली. 17 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही फलंदाच्या माध्यमातून. फलंदाज गोटीराम यांचा जर आपण विचार केला तर 7 धावांवरती खेळताना आपण त्यांना पाहतोय. फलंदाज अशोक त्यांच्या समोर आहे आणि त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 10 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय. अल्पेश गायकवाड गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि अगदीच एक चांगली भूमिका गुणलेखनाच्या माध्यमातून असेल त्याचप्रमाणे लॉर्ड्स आपण पाहतोय. स्पर्धा कुठेही असो, वन अँड ओनली वन नेहमीच अल्पेश गायकवाड यांना आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर एक षटकाची अखेर 17 धावा फलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ केलं जाईल. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट रनअप गोलंदाज कबीर. लेफ्ट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. पंच सुरेश घरत सर आमच्याकडे वळतायत आणि दर्शवतायत व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. यावेळेस मात्र अपर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू रिकॉशियस होताना आपण पाहतोय. एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचली आहे फलकावरती 19 या अंकावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. सन्माननीय दिलीपजी ठाकरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 2 धावा जोडल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीनं 21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय गावदेवी रांजोली संघाचा. यावेळेस मात्र शॉर्ट पूलचा फटका. एक टप्प्या अखेर चेंडूची फेकी केली जाईल. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकच धाव, एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जिंकण्याकरता अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज कबीर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. एक स्क्वेअर लेग, त्याचप्रमाणे एक मिड विकेट आपण पाहतोय. एक काऊ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याचप्रमाणे एक धाव वाचवण्याकरता जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. धावसंख्या 22 धावा फलकावरती पाहायला मिळतील. द्वारकानाथ नवीन फलंदाज बॅटिंग स्थानवरती. यावेळेस मात्र अप्रतिम लेट कटचा अंदाज. निघून चाललाय चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी चेंडूला पायाने अडवण्याचा प्रयत्न केलाय. सन्माननीय सामाजिक कार्यकर्ता दिलीपजी ठाकरे यांचं देखील व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. वेलकम. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी आणि अगदीच आपण पाहिलं तर
लाईन बिलॉंग्स टू अंपायर. चेंडू ट्रॅव्हल होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. तर 2 षटकाची अखेरी झालेली आहे आणि एकंदर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. धावसंख्या 25 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज कबीर यांनी सुरेख गोलंदाजी हाताळली. फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या आणि महत्त्वपूर्ण गोष्ट जर आपण पाहिली तर एक विकेटचं पतन सुद्धा आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालं. फलंदाज अशोक अजूनही खेळपट्टीवरती आहेत. आपण पाहू शकता द्वारकानाथ यांच्या माध्यमातून 3 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. जिंकण्याकरता 12 चेंडू आणि 15 धावांचं समीकरण आहे. यापुढील होणारा सामना गुरुदत्त मानकोली आणि लोणाड या 2 संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. मानकोली संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. विचार विनिमय केला जातोय गावदेवी रांजोली संघाकडून, कारण की 12 चेंडू 15 धावांचं लक्ष्य आहे आणि अगदीच जर पाहिलं तर रांजोली संघाला ही धावसंख्या मात्र रोखायची आहे. त्याकरता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. गोलंदाज प्रवीण बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. बॉलिंग ट्रॅक आपण पाहतोय. एक धाव महत्वाची आहे. एक संघाला या धावा जमवायच्या आहेत आणि अगदीच एका संघाचा विचार केला तर एका संघाला धावा रोखायच्या आहेत. त्या कारणास्तव जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये कश्मकश आणि रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रवीण बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, शॉर्ट रनअप. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले चेंडूला, कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. यस नो वेटची भूमिका. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 27 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. जिंकण्याकरता 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. उर्वरित 11 चेंडूंमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, गोलंदाज प्रवीण. यावेळेस मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतोय. वाईट बॉल. अवंत धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 28 या अंकावरती. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि यष्टीरक्षकाकडून चूक होते. चेंडूची फेकी केलेली आहे. तत्पूर्वी अतिरिक्त स्वरूपामध्ये धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचते. धावफलक आपण पाहू शकता आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ज्या गेम स्ट्रॅटेजीने गावदेवी रांजोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि अगदीच नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने लागला आणि त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षकाची साथ पहिल्या इनिंगमध्ये मात्र ही चांगली मिळाली आणि आता मात्र फलंदाज ही सुरेख कामगिरी करतायत. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रात चेंडू निघून गेलाय. 1च धाव मिळेल. 1 पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीने 31 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 9 चेंडूंमध्ये रन बॉल इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. उद्घाटनीय सामना आपण पाहतोय. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2024. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. 2 टप्प्याअखेर चेंडूची फेकी केली जाईल. धावचीची संधी आहे. प्रोटेक्शन दिलं गेलंय. धावा मिळतायत त्या 2 धावांच्या मदतीनं 33 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. जिंकण्याकरता अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय. गावदेवी रांजोली संघाच्या फलंदाजांना माहिती आहे की अगदीच आपण लक्ष्याच्या नजीक आहोत. अनेक सावध खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावचीची संधी आहे पुन्हा एकदा, पण अगदीच कोऑर्डिनेशन सुरेख पाहायला मिळतंय दोन्ही फलंदाजांकडून. 2 धावांच्या मदतीने धावफलक
जाऊन पोहोचले. 35 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज प्रवीण पण बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. पुल अँड सक्सेसफुल. एक टप्प्याखेर पाहतोय. जिंकण्याकरता आता मात्र 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. अगदीच जर आपण पाहिलं तर 6 चेंडू गोलंदाजाला निर्धाव हाताळावे लागतील, पण असं मात्र होणार नाहीये. चेंडू निघून चाललाय आणि विजयाचा चौकार इथून मात्र पाहायला मिळेल. गावदेवी रांजोली संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून आणि विजय प्राप्त करतोय उद्घाटनीय सामन्यामध्ये गावदेवी रांजोली संघ. वेल डन, वेल प्लेड. नक्कीच अभिनंदन 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 गावदेवी रांजनोली. हार्ड लक टफ लक जय हनुमान सरावली. तर या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला विजय या ठिकाणी आपण पाहतोय गावदेवी रांजनोली संघाच्या बाजूने. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो नो डाऊट अबाउट दॅट, ज्याच्या बॅटमधून आला वैयक्तिक 21 धावा, नाव आहे अशोक. अशोक भगत इज द मॅन ऑफ द मॅच. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. त्याचबरोबर अशोक भगत आपण मॅन ऑफ द मॅच साठी या.